जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं आणि त्यानंतर आंदोलनाचा विजय झाला असं करत गुलाल सुद्धा उधळला। मात्र खरंच जरांगे पाटलांचा विजय झाला का आणि मराठ्यांना खऱ्या अर्थाने आरक्षण मिळालं का की ते सगळे सोयरेपर्यंत येऊन थांबलेलं आहे, याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहेत। सर, काय सांगाल एकंदर ह्या आंदोलनाकडे जर बघितलं तर आता नेमकी काय परिस्थिती? नाही, नेमकी परिस्थिती जी आपण विचारता, मी वारंवार आज नाही, मी 1 महिन्यापासून बोलतो आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 54 लाख, 57 लाख, 60 लाख हा जो आकडा सांगण्यात येतो आणि मग 54 लाख किंवा 57 लाख, 60 लाख गुणिला 5 बरोबर 2 लाख, 2.5 लाख मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि हे सर्व लोक कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ओबीसी होणार आणि ओबीसी झाल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाचा त्यांना लाभ मिळणार, ही जी अफवा संपूर्ण समाजामध्ये पसरविण्याचं काम सुरू आहे त्याच्यावरती मी 1 महिन्यापासून बोलतो आहे की हे जे आकडे बोलल्या जातात विविध लोकांकडून, ही पूर्ण समाजाची दिशाभूल आहे। याकरता की मी कागदाच्या आधारावर बोलतो, मी काही बोलत नाही की सरकारने 25 तारखेला एक जी आकडेवारी जाहीर केली शासन निर्णयाच्या माध्यमातून, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 57,41,241 ह्या नोंदी सापडल्या आणि त्यापैकी 38,97,391 लोकांना प्रमाणपत्र वितरित केले। आता सरकारने याच्यामध्ये ह्या ज्या नोंदी सापडल्या किंवा हे जे प्रमाणपत्र निर्गमित केले हे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत केले हे दिलेलं नाही। सविस्तर अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की 1994-90 पासून, तसं तर 67 म्हणू शकतो आपण कारण 67 पासून आरक्षण लागू झालं होतं, तेव्हापासून तर आतापर्यंत ज्या लोकांचे नावं होते त्यांच्या नोंदी सापडलेला हा आकडा आहे आणि 1967 पासून म्हणा किंवा 1994 पासून म्हणा आजपर्यंत ज्या लोकांना प्रमाणपत्र राज्य सरकारने निर्गमित केले त्या लोकांचा आकडा आहे। याचा आणि आंदोलनाचा काय संबंध? यानंतर मी विविध जिल्हाधिकारी आणि आयुक्त कार्यालयातनं माहिती गोळा केली आणि सरकारने जी तारीख ठरवली की 24 ऑक्टोबर 2023 नंतर किती प्रमाणपत्र निर्गमित केले, तर तुम्हाला सांगतो की नागपूर विभागामध्ये जे आमचे 6 जिल्हे येतात, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, 9,42,208 नोंदी सापडल्या असं त्यांचं हे म्हणतात आणि त्यापैकी 8,74,837 प्रमाणपत्र इश्यू केले। परंतु जर आपण 24 ऑक्टोबर 2023 नंतर किती प्रमाणपत्र इश्यू केले तर तो आकडा येतो 13,309। आता ह्या 13,309 जे प्रमाणपत्र निर्गमित हे सर्व कुणबी जातीचे आहे आणि ही जात प्रमाणपत्र निर्गमित करणं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे। ह्या काही नवीन सापडलेल्या नोंदी आहे, जुन्या ज्यांच्या नोंदी असेल, ज्यांचा पोरगा पहिल्यांदा 10वा वर्ग पास झाला असेल किंवा ज्याला पहिल्यांदा जात प्रमाणपत्राची गरज पडली असेल त्यांनी काढलेले हे आकडे आहे। आम्ही जर अमरावती विभागाचा विचार केला, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या भागात 26,15,227 नोंदी सापडल्या असा आकडा सांगतो आणि त्यापैकी 10,66,331 प्रमाणपत्र निर्गमित केले। हे केव्हापासूनचे आहे? 90 पासूनचे। आणि आता 24 ऑक्टोबर नंतर फक्त 42,201 प्रमाणपत्र इश्यू केले। संभाजीनगर विभागामध्ये 32,091 फक्त नोंदी सापडल्या, त्यापैकी 23,290 प्रमाणपत्र इश्यू केले असे म्हणतात आणि 24 ऑक्टोबर नंतर 20,927। जळगावमध्ये 3,09,839 प्रमाणपत्र इश्यू केले, 3,56,942 आणि 24 ऑक्टोबर नंतर 22,710। ठाण्यामध्ये 1,36,101 नोंदी सापडल्या, त्यापैकी 1,14,079 प्रमाणपत्र असे म्हणतात। 24 ऑक्टोबर नंतर फक्त 4,018। म्हणजे आंदोलनानंतर जी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेली आहे ती एकूण आकडेवारीच्या 0.1% जास्त नाही आणि ही कंटिन्युअस चालत असलेली प्रमाणपत्र प्रोसेस असल्यामुळे नवीन सापडलेल्या नोंदी असं कोणी म्हणू शकत नाही। जुन्या आमच्या आपण विदर्भामध्ये 11 जिल्ह्यामध्ये 35,60,000 नोंदी सापडल्या असं म्हणतात
त्यापैकी 18-19 लाख प्रमाणपत्र दिले, पण प्रत्यक्षात 24 ऑक्टोबरनंतर फक्त 55,000 आणि 55,000 ही कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे आमच्या याच्यावरती खूप अन्याय या आकडेवारीवरून असं काही सिद्ध होत नाही. म्हणून माझी आपल्यामार्फत सरकारलासुद्धा विनंती आहे. आणि मी मागेसुद्धा शिंदे समितीला भेटलो होतो, मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि एक विनंती निवेदन दिलं होतं की ही जी आकडेवारी आपण घोषित करत आहात यामध्ये आंदोलन सुरू व्हायच्या पूर्वी किती प्रमाणपत्र निर्गमित झाले आणि आंदोलन झाल्यानंतर किती प्रमाणपत्र, आणि ह्या प्रमाणपत्र म्हणजे काय जुन्या नोंदी आहे की नवीन नोंदी आहे. जर माझ्या वडिलाजवळ प्रमाणपत्र असेल, माझ्याजवळ, मी जर आज माझ्या मुलाचं प्रमाणपत्र काढलं तर हे काही नवीन याच्यामध्ये गणल्या जाणार नाही. अशाच प्रकारची आकडेवारी ही 24 ऑक्टोबरनंतरची सुद्धा. म्हणजे आपण सर्व याचा जर विचार जरी केला तर 13 आणि 42 55, 55, 20, 75 1 लाखापेक्षाही कमी. या आंदोलनातून काही म्हणजे आम्ही ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता संघर्ष करतो आहे आणि तो संघर्ष आमचा कंटिन्यू आहे. आणि त्याच्यामुळे मी कसं म्हणणार आहे की आमच्या ओबीसी समाजावरती अन्याय झाला मग आमचं आंदोलन अयशस्वी झालं असं होईल. ही आकडेवारीचा लोकांनी अभ्यास करावा. आणि ही आकडेवारी काही माझ्या घरची नाही, कुठल्याही कलेक्टर ऑफिसला जा, कुठल्याही कमिशनर ऑफिसला जा, ही आकडेवारी आहे. आणि त्यांना विचारा की 24 ऑक्टोबर 2023 नंतर आपण किती प्रमाणपत्र इश्यू केले. आमच्या विदर्भामध्ये जेवढे प्रमाणपत्र इश्यू ते सर्व कुणब्यांचेच आहे. आता कुणबी आपल्या इकडे विदर्भामध्ये पिढी जात आहे, नवीन नोंद कुठे आहे. आणि म्हणून सर्वात रफे म्हणजे 54 लाख, 57 लाख, 60 लाख, 54 लाख, हा जो आकडामुळे संपूर्ण समाजाची, ओबीसी समाजाची दिशाभूल राहिली, मराठा समाजाची दिशाभूल आणि सामान्य माणसाची सुद्धा दिशाभूल राहिली. एवढ्या नोंदी सापडल्या. अरे मी म्हटलं बा असं ना, आम्ही आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता बसलो आहे आणि त्याच्यामुळे हे जे आकडेवारी सांगितलं ते याच्यामुळे आमच्या ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही, हे मी तेवढ्याच दाव्याने आपल्याला सांगू शकतो. जरांगे पाटलांकडून वारंवार इशारे दिले जातात. आता ते म्हणतात आहे की 3 वेळा आमच्या हातातून आरक्षण गेलं, त्यासाठी काही ओबीसी नेते सुद्धा जबाबदार धरतात ते. तर आता पुन्हा एकदा इशारा त्यांनी दिलेला आहे, मंडल आयोगाला सुद्धा आम्ही चॅलेंज करू असं म्हणतात. नाही, हे बा मी यापूर्वीसुद्धा सांगितलं की मंडल आयोगाला कोणीही या देशातली व्यक्ती, नागरिक चॅलेंज करूच शकत नाही. कुठे कायद्याच्या कक्षेमध्ये ते बसत नाही. कारण ज्यांना मंडल आयोगाचा इतिहास माहीत नाही ते अशा प्रकारची भाषा बोलू शकतात. अहो, मंडल आयोग लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पास करून बसला होता. त्यानंतर त्यांनी 1980मध्ये अहवाल सादर केला. 10 वर्ष लोकसभा राज्यसभेत चर्चा झाली नाही. 7 ऑगस्ट 1990ला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सविस्तर चर्चा होऊन दोन्ही सभागृहामध्ये ते बिल पास करण्यात आलं आणि मग 7 ऑगस्ट 1990ला या देशातील 52% ओबीसीला 27% आरक्षण दोन्ही सभागृहाने देण्याचं मान्य केलं. तेव्हासुद्धा अशा प्रकारचे लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले ज्यांना हे ओबीसी आरक्षण योग्य नव्हतं वाटत. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 9 जजेसच्या खंडपीठाने 1992ला निर्णय दिला आणि सांगितलं की या देशातील 52% ओबीसीला 27% आरक्षण जे लोकसभा आणि राज्यसभेने दिलेलं आहे ते बरोबर आहे आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. आणि म्हणून लोकसभेत पारित झालं, राज्यसभेत पारित झालं, सर्वोच्च न्यायालयाच्या 9 बेंचने त्याला शिक्कामोर्तब केलं. आता कोण त्याला चॅलेंज करू शकतो? म्हणजे असं आहे की समाजाची दिशाभूल करून आम्ही चॅलेंज करू असं जर कोणी म्हणत असेल तर ती हास्यास्पद गोष्ट आहे. त्या मंडल आयोगाच्या अहवालाला कोणी चॅलेंज करू शकत नाही. नक्कीच त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. आणि ओबीसी असो किंवा मग मराठा समाज यांची दिशाभूल कुठेतरी होताना दिसत आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.